करत माझ्या लेकराला तुला मारून टाकू आणि शेवटी मारूनच टाकलं त्यांनी। मुकेश शिरसाट यांच्या आईचे हे शब्द। सर, माझी एवढीशी मुलगी आता कोणाच्या भरोशावर सोडू? मुकेश शिरसाट यांच्या बायकोचे हे शब्द। जळगावच्या पिंपोडा येथील हुडके भागात राहणाऱ्या मुकेश शिरसाटची रविवारी हत्या झाली असून त्याच्यावर कोयत्याने आणि चोपरने वार करण्यात आले आहे आणि वार करणाऱ्यांमध्ये त्याचे सासरे आणि त्याचे मेहुणे होते। अशी माणसे ज्यांच्या मनात मुकेश बद्दल राग होता, त्याच्या डोक्यात आपली इज्जत गेल्याचा राग होता हे समोर आला आहे। आणि त्यांचा राग फक्त जावयावरच होता असं नाही, त्यांचा राग वार करण्यासाठी त्यांचीच मुलगी जी गर्भवती होती तिच्यावरही हल्ला करण्याचा निशाणा होता। मुकेशवर नेमका हल्ला कसा झाला व का झाला आणि या हल्ल्यात त्याची गर्भवती पत्नी ही नेमकी कुणामुळे वाचली? या जळगाव मधील हा धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओ मार्फत। नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष सेगमेंट मध्ये तुमचे स्वागत करते। मुकेश आणि पूजा जवळपासच्या पिंपोडा हुडकामध्ये जवळपास राहणारे तरुण, या दोघांमध्ये प्रेम झालं, पण मात्र पूजाचे कुटुंब या गोष्टीच्या विरोधात होतं। मग त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं आणि मग तेव्हापासून पूजाच्या घरच्या लोकांनी विखाराची जागा घेतली आणि तेव्हापासून पूजा आणि मुकेशच्या परिवाराला वादात सुरुवात झाली आणि तो राग इतका बदलला की पूजाच्या घरच्या लोकांनी मुकेशला संपवून टाकण्याचा निर्णयही घेतला। पण मात्र एका दिवसात हे शक्य नाही आणि म्हणून गेल्या 5 वर्षापासून ते या प्रयत्नात असताना बघत असायचे की मुकेश कधी तावडीत सापडतो। पण जेव्हा पूजा आणि मुकेशचे प्रेम संबंध घरी माहिती पडले आणि तेव्हापासून शिरसाट आणि सोनवणे या परिवारामध्ये वाद सुरू झाला आणि गेल्या 5 वर्षामध्ये कित्येकदा पूजाच्या परिवाराने मुकेशला धमकवलं सुद्धा। त्याच शनिवारी ही दोन्ही कुटुंबे आमने सामने आली आणि आमने सामने आली त्या क्षणी हाणामारी सुद्धा झाली। मग मात्र मुकेशच्या कुटुंबियांनी रामानंद पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली। त्यावेळी पोलिसांनी किरकोळ वाद आहे हे म्हणत त्यांनी तक्रारही दाखल घेतली नाही असा आरोपही मुकेशच्या कुटुंबियांकडून करण्यात येतोय। मुकेश हमाली काम करून घर चालवायचा व त्याची पत्नी घर काम करून घर चालवण्यात मदत करायची। पूजा आणि मुकेशला एक मुलगी असून पूजा सध्या 7 महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे आणि यांच्या परिवारातच मुकेशचे वडीलही हमालीच करायचे, परंतु यांचा संसार सुरळीत सुरू होता। पण टेन्शन यातच होतं की या 2 कुटुंबाच्या वादाचं। मग हा वाद शनिवारी ताणला गेला आणि याला रविवारी सकाळी सामान आणण्यासाठी मुकेश दुकानात गेला। त्यावेळेस गाडे चौकात त्याला घेरण्यात आलं आणि घेरणारे पूजाचे नातेवाईकच होते। तिथे तिचे काका, तिचे भाऊ आणि सगळे नातेवाईकच त्यांनी मुकेशला शिवीगाळी करण्यापासून सुरुवातही केली। तुला फार माज आला आहे, पूजाशी पळून जाऊन लग्न केलं, तू लग्न केलं तेव्हा मात्र आम्ही तुला सोडलं, पण आता तुला सोडणार नाही, तुला आणि तुझ्या परिवाराला संपवणार असं म्हणत पूजाच्या घरच्यांनी मुकेशवर कोयता आणि चोपरनी वार केला। मानेवर घाव बसलेला मुकेशच्या जीवाच्या आतंकाने ओरडला। त्याचा आवाज ऐकून त्याच्या घरातले गाडे चौकात परत आले आणि तिथे पोहोचल्यावर दिसणारं दृश्य त्यांना हादरवणारं होतं। त्या क्षणी मुकेश रस्त्याच्या दरोड्यात पडला होता, अगदी शांतपणे। तरी सुद्धा मुकेशच्या आई, वडील व भावाने त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केला, पण मात्र त्यावेळी पूजाच्या कुटुंबियांनी मुकेशच्या कुटुंबियांवरही कोयत्याने आणि चोपरनी वार करण्यास सुरुवात केली। मग मुकेशची स्थिती बघून मुकेशच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेण्यास प्रयत्नही केला। हे बघून पूजाचे घरचे आणखी बिथरले आणि त्यांनी या नातेवाईकांना अडवलं आणि त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यांना सुद्धा हातावर, डोक्यावर कोयत्याने मारण्यात आले आणि त्यांच्याकडून सुटका करून घेत मुकेशचा भाऊ रामानंद नगर पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला। तिथे त्याने तक्रार दिली। त्यानंतर त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पूजाचे काका सतीश केदार, भाऊ प्रकाश सोनवणे, सुरेश बनसोडे, बबलू बनसोडे, राहुल सोनवणे, पंकज सोनवणे, अविनाश सुरवाडे, बबल्या गांगले यांना अटक केली, तर 2 आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे। मुकेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा मात्र दुःखद बातमी समोर आली आणि त्या क्षणी मुकेशला मृत घोषित केलं। मानेवर खोलवर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता आणि एवढंच नसून त्या ठिकाणी मुकेशच्या कुटुंबातील 7 जण जखमीही झाले होते। तर मुकेशच्या काकाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री झालेल्या वादानंतर पूजाच्या कुटुंबियांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती।
तिचे मामा काका यांनी लोकांची जमवाजमव केली। त्यांना माहिती होतं रविवारी मुकेश घरीच असतो, तो घराच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी रविवारी ट्रॅम्प लावला। मुकेशने त्यांच्या संमतीशिवाय लग्न केलं याचा राग त्यांच्या डोक्यात होता, म्हणून त्यांनी आमच्याशी दुश्मनी केली होती 5 वर्षापासून आणि 5 वर्षापासून त्याला मारण्याचा प्रयत्नही सुरू होते। ज्यांनी आमच्या मुलाला मारलं त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांचीही 1-2 खल्लास करू तरच राहू, असेही मुकेशचे काका म्हणाले। आणि त्यामुळे आता जळगावमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। पण या सगळ्यात आणखी एक गंभीर घटना आहे। मुकेशचा खून केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांवरही वार केल्यानंतर पूजाचे नातेवाईक मुकेशच्या घरी घुसले आणि त्यांनी पूजाला धमकीही दिली की तिकडे डिलिव्हरीला चल, नाहीतर दगड घालतो आणि तुझ्या पोटातल्या बाळालाही संपवतो, असं म्हणत ते पूजाच्या अंगावर धावले। पण तोवर आपल्या भावाची खुनाची बातमी बहिणीला माहिती पडताच मुकेशची बहीण तिथे आली आणि तिने मध्ये पडून सगळ्या हल्लेखोरांना मागे ढकललं आणि अगदी थोड्याच वेळात पूजाचा जीव वाचला आणि तिच्या पोटात असलेल्या बाळाचाही। मुकेशच्या खुनानंतर त्याची बायको पूजा तिनेही माध्यमांना प्रतिक्रिया दिली। ती म्हणाली, आम्ही एकाच जातीचे असून आमचा प्रेम विवाह आहे। लग्न झाल्यापासून मी एकदाही माहेरी गेले नाही। जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून माझ्या माहेरची माझ्या पतीला वारंवार टॉर्चर करत होते। माझी मूल कोणाकडे दाद मागणार? तुम्हाला जर तुमची मुलगी लागत होती तर माझा हिरा का हिरावून घेतला? आक्रोश करणाऱ्या पूजाची एकच मागणी आहे, न्याय द्या। पण इतकंच नसून मुकेशच्या बहिणीने मात्र पोलिसांवर गंभीर आरोप केले। माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, माझ्या भावावर जमावानं हल्ला केला असून मान कापून त्याला ठार केला आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही पोलिसांकडे गेलो असता त्यांनी म्हटलं की त्याला मारून टाकू द्या, मग आम्ही बघू। जर पोलिसच असं करायला लागले तर आम्ही न्याय कुणाला मागायचा? पूजाच्या घरच्यांना नातेवाईक असलेल्या पोलिसांचा पाठिंबा होता। त्यांना सांगितलं होतं तुम्ही मारून टाका, आम्ही सांभाळून घेतो। पोलिसांनी माझ्या भावाला परत आणावं, न्याय मिळाला नाही तर आम्ही स्वतःला संपवून घेऊ, असा इशारा मुकेशच्या बहिणीने दिला। आपल्या कथित प्रतिष्ठेपायी म्हणजेच रागापायी पूजाच्या कुटुंबाने मुकेशची हत्या केली, त्याच्या कुटुंबावर वार केले, आपल्या गर्भवती मुलीच्या पोटात दगड घालायची धमकी दिली। मुकेशच्या कुटुंबांना एका बाजूला न्याय मिळण्याची मागणी केली तर दुसऱ्या बाजूला सूड घेण्याची भाषा केली। जळगावच्या गाळे चौकात अजूनही पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला आहे। पोलीस आहेत, माध्यमांमधील लोक आहेत, गावकरी आहेत आणि सुकलेल्या रक्ताचे ओघळही जे पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यात 2च प्रश्न आहेत, मुकेशला न्याय कधी मिळणार? आणि या सगळ्या डोक्यावरचा आधार असलेल्या मुकेशच्या लहान मुलीला अजून जग ही न पाहिलेल्या पोटातल्या बाळाचा नेमका दोष काय आहे? असेच अन्य अपडेट्स आम्ही